सामाजिक बांधिलकी जपत मानवतेची सेवा करणाऱ्या मावळा प्रतिष्ठानच्या कार्याचे समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी भरभरून कौतुक केलं। वाकरू तालुका पेन येथे आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या गजर कीर्तन सोहळ्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अलोट गर्दी केली आहे। कीर्तनातून इंदुरीकर महाराजांनी आजच्या समाजातील वास्तवावर परखड भाष्य करत उपस्थितांना प्रेरणादायी संदेश दिले। युवक युवती महिला तसेच पालकांना योग्य दिशा देत त्यांनी शिक्षण संस्कार आणि आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे अधोरेखित केले। जिल्हा परिषद शाळा वाचवण्याचे आवाहन करताना त्यांनी शाळा परिसरात मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली। तसेच आई वडील गुरुजन यांचा सन्मान राखण्याचे महत्त्व सांगत व्यसनमुक्त समाजच सक्षम राष्ट्र घडवू शकतो असा संदेश दिला। आर्थिक संपत्तीपेक्षा संस्कारक्षम मुले हीच कुटुंबाची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी माजी खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। धैर्यशील पाटील यांनीही मावळा प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई मंगेश रघुनाथ दळवी आणि त्यांच्या सहकार्यांनी केले। त्यांच्या नियोजनामुळे कीर्तन सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला। धार्मिक प्रबोधन, सामाजिक जागृती आणि मानवतेचा संदेश देणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात कायम राहील अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली। मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कार्याला हरिभक्त पारायण इंदुरीकर महाराजांच्या कौतुकाची मिळालेली ही पावती संस्थेसाठी प्रेरणादायी ठरली आहे। यापुढेही आम्ही जनहितार्थ आणि विधायक लोकोपयोगी कार्यात झोकून देऊन काम करू अशी ग्वाही मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भाई मंगेश रघुनाथ दळवी यांनी दिली आहे। सर, काय सांगाल, महाराष्ट्रातील एक गाजलेले प्रवचनकार कीर्तनकार यांचं अत्यंत सुश्राव्य कीर्तन या ठिकाणी झालंय। समाज प्रबोधन आणि खऱ्या अर्थानं मेंदू मस्तक घडवण्याचं काम आजच्या कीर्तनातून झाल्याचं दिसतंय। काय सांगाल, आपण स्वतः संपूर्ण सुश्राव्य कीर्तन ऐकलंय। मावळा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि आमच्या परमपूज्य लांबे महाराजांच्या नेतृत्वाखाली आणि मंगेशभाई आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ष चालू राहिली आणि महाराष्ट्राचं प्रबोधन करण्याचं काम या कीर्तनाच्या सेवेतून या ठिकाणी करण्यात आलं। या सेवेच्या मधला एक हे पुष्प म्हणून या कार्यक्रमाचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। आज इंदुरीकर महाराजांनी अत्यंत स्वच्छपणाने, सुंदरपणाने आणि निर्भीडपणानं सत्याची बाजू या ठिकाणी धरत धर्म, सत्य, कीर्तन, प्रबोधन या सगळ्यांचा अत्यंत सुंदरपणानं मेळ घालत या ठिकाणी आमचं उद्बोधन या ठिकाणी सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलं। समाजाच्या असणाऱ्या समस्या, समाजाला भेडसावणाऱ्या समस्या या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आणि या ठिकाणी धर्माच्या माध्यमातून आणि प्रबोधनाच्या माध्यमातून, धर्म म्हणजे केवळ जात आणि धर्म नव्हे, तर धर्म म्हणजे तुम्हा आम्हा सर्व मंडळींची जगण्याची एक रीत, ह्या रीतीच्या माध्यमातून अशा अर्थाने हा धर्म या माध्यमातून अत्यंत सुंदर प्रबोधन या ठिकाणी केलं। हे प्रबोधन ज्यांच्या कष्टातून साकारलं ते मावळा प्रतिष्ठानच्या सर्व मंडळींना आणि हरिभक्त परायण आमचे लांबे महाराज या सर्व मंडळींचे आणि विशेषतः हे सर्व हा संकुल आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिला त्या वाकळूकरांचं आणि पूर्व भागातल्या सर्व मंडळींचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। कारण चांगले विचार ऐकायला मिळणं हे आता फार दुर्लभ झालंय आणि जे दुर्लभ झालंय तेच नेमकं तुम्ही या ठिकाणी दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार। दादा, समाजातलं जे वर्तन आहे आणि त्या वर्तनातून जे अपेक्षित परिवर्तन आहे, परिवर्तनावर त्यांनी देखील प्रबोधन केलेलं आहे, कसं बघताय या प्रबोधनाकडे? नाही, मी तेच सांगितलं ना की कीर्तन हे जे प्रबोधनाचं आणि परिवर्तनाचं जे माध्यम कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीला या ठिकाणी जे लाभलेलं आहे त्यातलं एक सुंदर पुष्प म्हणून या कार्यक्रमाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात येईल। अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं प्रबोधन हे निश्चितपणानं आम्हा सर्व मंडळींना, आपल्या सर्व मंडळींना या ठिकाणी उद्बोधक या ठिकाणी ठरेल। आता काय सांगाल, मावळा प्रतिष्ठान जे आहे ते पूर्णतः पेन सुधागड पुरतं मर्यादित न राहता संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्राला एक प्रेरणादायी ठरतंय। दिवसेंदिवस भरभराट आहे या प्रतिष्ठानच्या कार्याचे, कौतुक देखील सर्वत्र होतं। इंदुरीकर महाराजांनी स्वतः आपल्या कीर्तनामध्ये कौतुक केलंय। कसा प्रवास आहे हा एकूणच? खरं म्हणजे ही एक सगळ्या तरुणांनी मिळून काढलेलं हे प्रतिष्ठान, खरं म्हणजे हे मंगेश दळवी या नावाने प्रतिष्ठान काढलं होतं, पण मी त्या नावाला विरोध केला। मी त्यांना सांगितलं की आपण सगळे ज्या भूमिकेने पक्के आहोत
ती भूमिका आपली आहे मावळ्याची. आपण राजासाठी लढायचं असतं आणि भूमिका कधी बदलायची नसते. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून जे एक रूपाने काम करू ते म्हणजे मावळा, आणि त्यातून जन्माला आलेले मावळा प्रतिष्ठान. आणि मावळा प्रतिष्ठान जी काही मुलं आता काम करत आहेत त्याच्यामध्ये मी खरं अभिमानाने सांगतो, सगळी शिक्षित, व्यावसायिक, इंजिनियर, वकील, शिक्षक आणि बरीचशी उद्योजक मुलं आहेत. अशी मुलं काम करतात ज्यांचा विचार पक्का आहे. आणि मग आपण काहीतरी देणं आहोत, समाजाला काहीतरी दिलं पाहिजे ह्या हेतूने ही सेवा चालू झाली. ती चालू होताना आरोग्य सेवेपासून झाली. आज आपण मोफत ॲम्ब्युलन्स सेवा देतोय जी की 24 तास उपलब्ध आहे. आणि ह्या सेवेतून हळूहळू लोकांचा विश्वास वाढत गेला. आज 2.5 वर्ष झाली प्रतिष्ठानला. लोक मनसोक्त या प्रतिष्ठानला 500, 1000 सर्वसामान्य माणूस मदत करतो रोज. आज एखादी गोष्ट 6 महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी होते, पण 2.5 वर्ष सातत्यानं लोक मदत करतात. कारण केलेल्या कामावरती विश्वास आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला कळतात, खटकतात की इथं झालं पाहिजे आणि ते कधी होईल याची वाट न बघता जे जमेल ते करायचं आहे. आणि या सगळ्याला आमच्यासोबत एवढी मोठी व्यक्ती असते, त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट करायची डेअरिंग आमच्यामध्ये येते. आणि ती डेअरिंग करायची, चांगल्या गोष्टीसाठी डेअरिंग करायची. सगळ्याच गोष्टीत नाव कमवलं पाहिजे ही गोष्ट नाही आहे. मनाला जी गोष्ट आनंद देईल ती गोष्ट पण करायची असेल, त्या गोष्टीला ही सगळी पोरं एवढी मेहनत करतात. माझं एकट्याचं नाव होतं, तुम्ही नाव घेताना मंगेशभाई दळवी घेता, पण मी खरं सांगतो एवढी पोरं त्याच्यामागं 15-15, 20-20 दिवस. मी आनंदाने सांगेन दादा की वकील असलेली पोरं, व्यावसायिक असलेली पोरं, रोजचा मोठा धंदा असलेली पोरं 10 दिवस पत्रिका वाटत होती. तर ह्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की ती शक्ती त्यांच्यामध्ये अजून काम करण्याची, आणि त्याच्यावरती हे सगळं चाललंय. दादा, मावळा प्रतिष्ठान आहे, सामाजिक सेवाभावी आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आपण कार्य करत असताना इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आणि प्रबोधन या ठिकाणी ठेवलंय. याच्यातून अनेक उद्बोध आणि परिवर्तनाची नांदी म्हणू शकतो आपण. परिवर्तनाचा विचार देखील पुढे जातोय. कीर्तन ठेवण्यामागचं काय उद्देश असावा? कीर्तन ठेवण्यामागचा खरा उद्देश तर महाराजांनी जो सांगितला ना की बरीचशी पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे. बरीचशी पिढी ही ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की हातातल्या मोबाईलच्या रमीवरती खूप अडकलेली आहे. आम्ही बऱ्याच वेळा सर ॲक्सिडेंट होताना मुलांना बघतो, म्हणजे दारू पिलेली मुलं ॲक्सिडेंट होतात, त्यांच्या बॉड्या जेव्हा घरी घेऊन जातो ना तेव्हा एवढ्या वेदना होतात की आपण ही जगण्यासाठी आणलेली ॲम्ब्युलन्स होती, पण ज्या दिवशी आपण डेड बॉडी घेऊन जातो त्यावेळेच्या वेदना खऱ्या वाईट असतात. कारण ज्याच्या घरचं जातं त्याला किती दुःख होतं ते आपल्याला कळतं. आपण उडवलेल्या माणसांना तुम्ही बघितलं असाल की भेटत नाहीत. एखाद्या आदिवाशाला उडवून जेव्हा जातो ना आपण हॉस्पिटलला घेऊन जातो, पण त्याला नंतर खर्च करणारी गाडी ज्या दिवशी भेटत नाही त्या दिवशी तो तडफडत तिथं राहिलेला असतो. आपण इथं CCTV दिलेत ह्या रोडला पोलिसांना मदत म्हणून, कारण उडवलेला माणूस भेटला पाहिजे. आणि हा जो विचार आपण सांगितला, आम्ही सांगितला, तर लोकांना तो राजकारणाचा वाटतो. तेच महाराजांच्या तोंडून ऐकलं तर लोक टाळ्या वाजवतात. परिवर्तन झालं पाहिजे, लोकांच्या मध्ये बदल खऱ्या अर्थाने घडला पाहिजे आणि तरुणांमध्ये बदल घडला पाहिजे. आम्ही बोललो लाख म्हणजे सांगेन की आम्ही निर्व्यसनी आहोत, पण बहुतेकांनी त्यामध्ये गेलं पाहिजे. कारण पिढी बर्बाद झाली, घर बर्बाद होतं, आईवडील दुःखी होतात, आणि कमवता पोरगा जेव्हा अशा पद्धतीने वाया जातो तेव्हा वेदनादायी होतं. आपल्याबरोबर राहणारी माणसं ही जीवापासून आपली आहेत, आणि त्यांना जर का मनापासून आपलं म्हणायचं असेल तर सुधारण्याची पद्धत ही आपण सुरुवात करू, अशा भावनेने आपण महाराजांना आणलं होतं. आणि आज टाळ्यांवरनं तुम्हाला कळलं असेल की त्यांनी ह्यातली 10% लोक जरी चांगलं घेऊन गेली तरी आपण केलेला कार्यक्रम सफळ झाला असं त्याचा अर्थ आहे. प्रतिनिधी धम्मशील सावंत, किरण बांधनकर.